नमस्कार शेतकरी मित्रांनो, वृंदावन ऑर्गॅनिक्स ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज या व्हिडिओमध्ये ड्रॅगन फ्रूटची थोडी तुम्हाला माहिती देणार आहे। फ्लॉवरिंग विषयीची माहिती देणार आहे की ड्रॅगन फ्रूटला जास्तीत जास्त फ्लॉवरिंग कशी आणायची जेणेकरून तुमचं फ्लॉवरिंग जास्त झाली म्हणजे फळांची संख्या वाढणार, फळांची संख्या वाढली म्हणजे तुमचं ऑटोमॅटिकली उत्पन्न वाढणार। ते बोलण्याचं कारण आज असं की आज मी मार्केटला गेलो होतो। माझा काहीतरी 80-85 किलो माल होता, कारण की आपला बागच 22 महिन्याचा असल्यामुळं आपला माल काय अजून कमी निघतो, म्हणजे 10-5 कॅरेटच निघत आहे। तर मार्केटला गेल्यानंतर मला असं समजलं शेतकऱ्यांची मानसिकता समजली की शेतकऱ्यांचं असं डोक्यात आहे की ड्रॅगन फ्रूटला 200 किलोचा रेट शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, आणि जर 200 किलो 150 किलोचा रेट जर नाही मिळाला 150 रुपयाचा प्रति किलोचा तर शेतकऱ्याला परवडत नाही। तर बरेचसे शेतकरी असे चर्चा करत होते, तिथं मी ऐकत होतो त्यांचं की बाबा आम्ही एकरी 5 लाख रुपये खर्च केला आणि मग आता हे 70-80 रुपयांनी काय पैसे होणार आहे का, आणि कधी पैसे व्हायचे वगैरे। पण मग ह्याच्यातून मला शेतकऱ्यांची मानसिकता समजली की तुम्ही कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो बाग लावलेला आहे। तर शेतकऱ्यांनी सगळ्यात प्रथम त्यांचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे किंवा त्यांची जी मानसिकता आहे ती बदलली पाहिजे शेतीविषयी। शेतीचं तुम्ही डाळिंबाची शेती करा, कांद्याची करा, पेरूची करा, ड्रॅगनची करा, नाही तर कुठलीही करा, तुम्ही गुणवत्तेकडेच लक्ष दिलं पाहिजे, तुम्ही ॲव्हरेजकडे लक्ष दिलं पाहिजे। ॲव्हरेजच्या चर्चा कोणीच करत नाही, फक्त रेट कमी झाले आणि भाव भेटाना आणि मार्केट पडले याच्याच चर्चा। अशी चर्चा नाही करत की बाबा आपण मातीचं परीक्षण केलं की नाही, डोसेस कुठले भरले, ऑर्गॅनिकचे किती प्रमाणात भरले, केमिकलची किती प्रमाणात भरले, त्याचा रिझल्ट काय आला, NPK कन्झर्शिया कधी द्यायचा, पानकळ्यात द्यायचा, हिवाळ्यात द्यायचा, उन्हाळ्यात द्यायचा बागाच्या पिकांना, याचे बारीक सूक्ष्म गोष्टी याच्याविषयी कोणी चर्चा करत नाही। आता मला एक बहादर म्हणे की तुम्ही NPK कन्झर्शिया द्या, पण ते NPK कन्झर्शिया जेव्हा थंड वातावरण असतं तेव्हा ते वर्क करत नाही, ते थोडं उन्हाळ्याच्या दरम्यान म्हणा किंवा टेम्परेचरमध्ये जास्त, ह्या बारीक गोष्टी हे शेतकऱ्यांना कोणी सांगायचे, आणि शेतकरी पण हे प्रश्न एकमेकांना विचारत नाही, त्यांची फक्त चर्चा हीच चालू राहते मार्केटमध्ये की मार्केट कमी झालं। मी सांगत होतो की बाबा तुम्ही ॲव्हरेज वाढवा, हे करा ते करा, पण ते मानसिकता बदलणं हे प्रथम पॉईंट आहे। या व्हिडिओचाच आज पॉईंट एवढा आहे की मानसिकता चेंज करा, तुम्ही माल काढा, तुम्ही एकरी 10 टन 15 टन 20 टनापर्यंत जा आणि मग सांगा की फ्रूट परवडतो की नाही परवडत, मग चर्चा करा। तर आज आपण पहिला आपण बाग बघू। आपला 22 महिन्याचा बाग झालेला आहे, ऑगस्टमध्ये आपला 24 महिन्याचा बाग पूर्ण होणार आहे, आणि ह्या बागाला आपलं किती फ्रूट आहे मी तुम्हाला आता मोजून दाखवणार आहे। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 हे बघा 33 34 35 36 37 38 39 40 आणि अजून 2-3 आहे। असं समजा की 40-42 काळे पुढच्या झाडावर या। आता ह्या पण झाडाला त्याच पद्धतीने कळायला लागलेले ते बघा। आता रात्रीतून उमलणार आहे फुलं, हे झालं हे झालं हे झालं हे झालं, हे तुमचं रात्रीतून उमलणार आहे। हे एक झाड बघा, हे बघा याला पण त्या 40, हे बघा आणखीन हे दाखवा, हे बघा हे एक फ्रूट आहे, बघा हे एक फ्रूट आहे हे। तर आता 40 तर आपण त्या मोजल्या ते जास्त होत्या, ठीक आहे। तुम्ही असं समजायचे की ऑन एन ॲव्हरेज तुमच्या झाडाला 40 काळे नाही 20च काळे, पण तरी तुम्हाला 20 काळ्यांमध्ये पण ते फ्रूट परवडणार आहे। आणि ते 20 काळ्या किंवा 40 काळ्या लागण्यासाठी काय करावं लागतं, तर ते आता तुम्ही शेतकऱ्यांनी लिहून घ्या। एकरी 13-40-13-5 किलो सोडायचं, त्याच्यामध्ये ZNB नावाचं एक औषध आहे, त्याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट असतात, ते 1 किलो सोडायचं, आणि एक जिब्रेलिक ॲसिड नावाने येतं, जिब्रेलिक ॲसिड येतं 1 लिटरची बाटली येते ती सोडायची। जे आता फ्रुटिंगची व्यवस्था असेल त्याच्या 1 महिना अगोदर सोडायची, आणि मग तुम्ही तुमच्या झाडाची फ्लॉवरिंगची स्टेज बघायची की कसे फ्लॉवर्स लागलेले हे करा। आणि त्यानंतर जेव्हा हे दर फ्लॉवरिंगच्या थोडक्यात आता आमचं फ्लॉवरिंग झालेलं आहे, आता हे कळ्या उमलल्यानंतर आता मला परत ते औषध सोडावं लागणार आहे 13-40-13 म्हणून। आणि फळं पोसण्यासाठी पण वेगवेगळे औषधं आहे, त्यांचा पण वापर केला पाहिजे एकरी, जसं की 0.48-47 झालं, त्याचं प्रमाण कमी आहे, ते ऑक्साईड फॉर्ममध्ये येतं, ते 2 किलो सोडायचं एकरी, 2.5 किलो 2 किलो। आणि जर तुम्हाला 0.60 सोडायचं असलं तर ते एकरी 5 किलो सोडायचं, SOP सोडायचं असलं ते एकरी 5 किलो सोडायचं। तर हे जे फर्टिगेशनचे ॲप्लिकेशन्स आहे याच्यावरती शेतकऱ्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे।
आणि वेळोवेळी मुळी चेक करत राहिली पाहिजे झाडांची, की मुळी आपली कशी आहे, काही डॅमेज झालेली नाही ना, डेव्हलप झालेली की नाही झालेली. जर तिची डेव्हलपमेंट कमी झालेली असली तर मायक्रोरायझाचं ॲप्लिकेशन केलं पाहिजे, जेणेकरून तुमचं बेडवरती तो मायक्रोरायझामुळे त्या मुळीची क्षमता वाढत चालते. तुमचा बेड हा भुसभुशीत असला पाहिजे. बेड हा भुसभुशीत असण्यासाठी त्याला खूप पाणी नाही द्यावं लागत. खूप पाणी दिल्यानंतर जमीन चोकअप होती, मुळी चालत नाही. मुळी न चालल्यामुळे तुमचं फळ पोसत नाही. हा एक छोटासा एक पॉईंट आहे की तुमचा ज्यावेळेस बेड एकदम असा गच्च पाण्याने तुडुंब होतो तेव्हा त्याची नाकातोंड बंद होतात. मुळांची नाकातोंड बंद झाल्यानंतर त्याला ते मुळींमधून ते अन्नद्रव्य अपटेक करता येत नाही. अन्न अपटेक करण्यासाठी त्याला भुसभुशीतपणा पाहिजे, वापसा पाहिजे. आपण त्याला वापसा म्हणतो, आपला गावरान शब्द वापसा. तर बागाला पाणी देताना त्याचं पण ध्यानात ठेवा की वापसा आल्यानंतरच पाणी द्यायचं. तुम्ही भले 8 तास पाणी द्या, पण त्याला वापसा येऊ द्या. वापसा यायला जर तुमच्या जमिनीत 4 दिवस लागत असेल तर 4 दिवसांनी द्या. तुमची जमीन जर थोडी काळभोर असेल, 8 दिवसांनी वापसा द्या तर 8 दिवसांनी पाणी द्या. हे जे बारीक बारीक गोष्टी आहे, याचं कारण असं सांगण्याचं की बरेचसे शेतकरी मित्र आहे, आम्ही मार्केटला भेटतो, तर ते शेतकरी मित्रांचं असा प्रॉब्लेम येतो की ते मध्ये आमचा मालच निघत नाही, आम्हाला परवडतच नाही माल. काय होतं, त्यांना माहीत नसतं या गोष्टी. माहीत झाल्यानंतर बरोबर माणूस करणार आहे. आणि माहीत करून घेण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा, कारण की आपण ही अशी योग्य आणि एकदम म्हणजे मोजकी माहिती देतो, पण ती खूप शेतकऱ्यांच्या कामाची असते. आता मी असं इन जनरल पण शेतकऱ्यांना बराच हेल्प करत असतो, पण एक यूट्यूबच्या माध्यमातून कसं आहे, ज्याला जो माझ्यापर्यंत येऊ शकत नाही त्याला ही माहिती खूप उपयोगाची. आणि एकदा हे ॲप्लिकेशन करून बघा, मी सांगितलेलं बेस्ट रिझल्ट येणार तुम्हाला. आणि फुलं पण एकदम भरपूर लागणार. आणि आणखीन एक आहे, नुसतं या औषधाने नाही होणार, तुमच्या बागाची काळोखी वगैरे पण तुम्ही मेंटेन केली पाहिजे. त्यासाठी बऱ्याच काही गोष्टी मी असं वारंवार प्रत्येक विषयावरती एक व्हिडिओ बनत जाणार आहे. तर तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघा जा, जेणेकरून तुम्हाला मी पूर्ण डिटेल सांगत जाईल. मी पण जेव्हापर्यंत रिझल्ट येत नाही तेव्हापर्यंत व्हिडिओ बनवत नाही. माझी यूट्यूबला एक महिन्याने व्हिडिओ होते डायरेक्ट. मी पूर्ण अभ्यास करतो, त्याचा बरोबर सोडलं की नाही, त्याचा उपयोग झाला की नाही, आणि जर झाला तरच व्हिडिओ बनवतो, नाही तर त्या प्रोडक्टचं नाव पण घेत नाही. प्रोडक्ट मी गिळून टाकतो, ते नावच नाही, चुकलं तरी सांगतो की बाबा हे नका सोडू म्हणून, त्याचा उपयोग होत नाही म्हणून. तर ड्रॅगन फ्रूटचे शेतकरी असो किंवा आणखीन इतर काही शेतकरी असतील तर त्यांनी फॉलो करा, जेणेकरून ह्याच्या बारीक सारीक गोष्टी जनरल, हे जनरलच आहे, काही मी काही वेगळं सांगणार नाही, पण ह्या जनरल गोष्टी पण माहीत नाही बऱ्याच लोकांना. तर त्या फॉलो करा, ते इम्प्लिमेंट करा, तेव्हाच तुमची शेती सोपी होणार आहे. आणि क्वांटिटीकडे पण लक्ष द्या, क्वालिटीकडे पण लक्ष द्या. माल काढा तुम्ही, माल काढल्यानंतर बोला मार्केटमध्ये. उगीच आडावाडा करू नका की रेट नाही. 50 रुपयांनी फळ दिलं तरी परवडणारच आहे, 200 तर परवडणारच आहे, पण 50 जरी दिलं तरी कसं परवडेल याच्याकडे ध्यान द्या. मार्केटला आडावाडा करून काहीच होणार नाही. धन्यवाद. असंच फॉलो करत राहा आणि सपोर्ट करत राहा.